भारत हा एक कृषीप्रधान देश म्हणून सर्व जगात ओळखला जातो. आपल्या भारत देशाला सोने की चिडिया म्हणून संबोधले जाते. 1970च्या काळात भारतातील शेतीतून निघालेले उत्पन्न परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होत असे. भारत देशातील शेतकरी हा सुखासमाधानाने जीवन जगत असे. हळूहळू भारत देश आधुनिकीकरणाकडे वाटचाल करू लागला आणि याच आधुनिकीकरणासोबत प्रदूषण वाढले. भरपूर प्रमाणात वृक्षतोड होऊ लागली. मोठे मोठे कारखाने, वाहने, इमारती यांच्यात वाढ होऊ लागली. प्रचंड प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे जंगले नष्ट होऊ लागली. आधुनिकीकरणामुळे पृथ्वीवरील हवा, पाणी प्रदूषित झाले. याचाच परिणाम होऊन सर्व निसर्गाचे संतुलन बिघडले. कधी अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, तर कधी दुबार पेरणी करून देखील शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानच आले. वारंवार होणारी नापिकी, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ व डोक्यावरील वाढत्या कर्जामुळे त्रस्त होऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. रसायनयुक्त केमिकल फर्टिलायझर खते वापरून शेती ही बंजर झाली. शेतीचे पोत निघून गेले. यावर उपाय म्हणून सेंद्रिय खत पद्धतीने शेती केली जाऊ लागली आणि पारंपरिक शेती करत जास्तीचे उत्पन्न व्हावे म्हणून शेती हा उद्योग जोड व्यवसाय म्हणून कसा केला पाहिजे याकडे शेतकरी जास्त प्रमाणात कार्य करू लागले. अखेर चंदन लागवड करणे हे एक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. सेंद्रिय शेती कशी करावी? काळी माय वाचवा, शेतात सेंद्रिय खत रुजवा हा मूलमंत्र जनमानसात तसेच सामान्य शेतकऱ्यात कसा रुजवावा? कमी पाण्यावर कमी जमिनीवर शेती कशी करावी? कमी पाण्यावर कमी जमिनीवर शेती कशी करावी व जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढावे या संदर्भाची शेतकऱ्यांना नवसंजीवनी देऊन नवा इतिहास घडविण्यासाठी सन 2000 मध्ये श्री बाबूराव डोणगावकर यांनी सामाजिक बांधिलकीतून युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या मार्फत सुशिक्षित बेरोजगार, साधारण व्यावसायिक व शेतकऱ्यांच्या हितासाठी गतीने कार्य करण्यास सुरुवात केली. या दरम्यान अनेक युवक युवती बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. गावागावात शेकडो बेरोजगार आहेत जे नोकरीच्या शोधात भटकत आहेत. उच्च शिक्षण घेऊन देखील त्यांना नोकरी नाही. एखादा उद्योग करावा म्हणले तर उद्योगाचा अनुभव नाही आणि अनुभव असला तरी भांडवल पाहिजे ना. बँकेकडून देखील पाहिजे तसे भाग भांडवल मिळेनासे झाले. आमदनी नाही, वाढती महागाई, परिवाराचे टेन्शन या सर्व गोष्टीमुळे सुशिक्षित बेरोजगार युवक वेगळ्याच मार्गाने भटकत चालला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन सुशिक्षित बेरोजगारांना व्यक्तिमत्व विकास, कौशल्य विकास व करावयाच्या उद्योगासंबंधी परिपूर्ण माहिती व मार्गदर्शन युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीमार्फत देण्यात येते. उद्योग कसा उभारावा, त्यासाठी शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत, व्यवसायाचे प्रशिक्षण, बेसिक नॉलेज देण्याचे कार्य युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती ही संस्था सन 2011 पासून सातत्याने करत आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब मुलामुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या वस्त्यांमध्ये संस्कार केंद्र उभी करून हिंगोली, नांदेड, परभणी या 3 जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील D.Ed. B.Ed. झालेल्या बेरोजगार युवक युवतींना युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती संस्थेमार्फत शिक्षक म्हणून नियुक्ती करून असे तेथील मुलामुलींसाठी एक्स्ट्रा शिकवणी वर्ग सुरू केले. अनेक गरीब मुलामुलींना शिक्षण देण्याचे कार्य युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीमार्फत सन 2015 पासून आजतागायत सातत्याने करण्यात येत आहे. यासोबतच 2019 पासून संस्थेच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी बांधवांसाठी बहुमोलाचे कार्य केले आहे. सबंध जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज नापिकीमुळे कर्जबाजारी होऊन निराशेच्या गर्तेत अडकला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, अभ्यासपूर्ण व नवतंत्राचा वापर करून पाणी आणि जमीन कमी असेल तरीही जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढता येईल याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती संस्थेमार्फत केल्या जाते. शेतात काय पिकते यापेक्षा मार्केटमध्ये काय विकते याबद्दलचे प्रशिक्षण व मार्गदर्शन, शेतकऱ्यांना नापिकीच्या व दुष्काळीच्या संकटातून बाहेर कसे काढावे, नियोजनपूर्ण शेती करण्यासाठी वेळोवेळी शासनमान्य GRचा अवलंब करून औषधी वनस्पती वनशेती कशी करावी,
जमिनीचा पोत संतुलित कसा राखावा याबद्दलची माहिती व मार्गदर्शन, शेतात सेंद्रिय खत पाचवा, काळीमाय वाचवा या अभियानाअंतर्गत राष्ट्रीय शाश्वत शेती जनमानसात कशी रुजवता येईल यासाठी संस्थेमार्फत विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. कमी पाण्यावर कमी जमिनीवर जास्तीत जास्त कसे उत्पन्न मिळवावे याबद्दलचे मार्गदर्शन या संस्थेमार्फत केले जाते. त्यामध्ये वनवृक्ष चंदन, महागुनी, मिलियाडोबिया, चारोळी, बिबा, महू, ताडी, निलगिरी, साग, अंजन, खैर, सरू, कडीपत्ता, नीम, पेरू, सीताफळ, हादगा या आणि अशा इतर अनेक वृक्ष लागवडीतून पर्यावरण संतुलित राहते तर राहतेच, परंतु शेतकरी देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. लागवड, संगोपन, व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय मार्केट, बाजारपेठ कशी निर्माण करावी याबद्दलचे प्रशिक्षण निवासी शेतकऱ्यांना देऊन जनजागृती करणे, गावागावात समूह गट निर्माण करून गट शेती करण्याचे महत्त्व पटवून देणे याबद्दलची सामाजिक कार्ये युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती संस्थेने हाती घेतलेले आहेत. त्यासाठी गावागावात जाऊन बांधावर थेट भेट या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न व अडचणी ऐकून चर्चा केली जाते, त्यांचे निरसन केले जाते. शेती हा उद्योग जोड व्यवसाय म्हणून कसा केला पाहिजे, चंदन वृक्ष लागवडीतून कसे लाखो रुपये कमवू शकतो याबद्दलचा आत्मविश्वास लोकांमध्ये जागृत करून विकासाची गंगा घराघरात कशी आणता येते याबद्दलची माहिती या संस्थेमार्फत सांगितल्या जाते. अनेक शेतकऱ्यांचे मत ऐकून त्या शेतकरी बांधवांना पर्यावरण वाढीसाठी, हवामान संतुलित राखण्यासाठी शासनमान्य शेती करा, हवामानात बदल घडवा हा संदेश महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अनेक गावागावात जाऊन थेट बांधावर जाऊन मूळ प्रश्नाची उकल करण्यासाठी, अनेक शेतकऱ्यांचे मत ऐकून त्या शेतकरी बांधवांना पर्यावरण वाढीसाठी, हवामान संतुलित राखण्यासाठी शासनमान्य शेती करा, हवामानात बदल घडवा हा संदेश महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अनेक गावागावात जाऊन या संस्थेचे कर्मचारी बांधावर थेट भेट या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगतात व मार्गदर्शन करतात. आता महाराष्ट्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चंदन वृक्ष लागवडीची मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी किंवा व्यक्ती स्वतःच्या जमिनीवर चंदन वृक्षाची लागवड करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आयुष मंत्रालयाच्या मार्फत शाश्वत शेती अभियान चळवळ सुरू केलेली आहे. युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती ही महाराष्ट्रामध्ये या चळवळीमध्ये भाग घेऊन काम करत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील चंदन, बांबू, साग कमी पाण्यावर अधिक उत्पन्न देणारे लागवड करून पर्यावरण संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करावा किंवा पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी मदत करावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे. मला खात्री आहे की आपण या चळवळीमध्ये भाग घ्याल आणि मोठ्या प्रमाणावर आपण लागवड कराल. भारताच्या आझादी महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. शासनमान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा. युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती, मोबाईल नंबर 9823545891 किंवा 8007209791. आता पाहूया युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती या संस्थेमार्फत चंदन लागवड केलेल्या काही शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, मी कैलास रावसाहेब आंबोरे, राणा सातेफळ, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. तर मी युवा परिवर्तन संघर्ष समिती या संस्थेमार्फत 250 रोप लावलेलं आहे. आज माझे लागवड करून जवळपास 2.5 महिने पूर्ण झालेले आहेत. तर ही लागवड करण्याचं कारण म्हणजे माझ्या शेतामध्ये जुने पण आजही झाडं आहेत, पण एवढंच होतं की आम्हाला माहिती नव्हते की बाबा झाडाचं याला काय पाहिजे, आज याला होस्ट काय पाहिजे किंवा याचं म्हणजे याविषयी फक्त झाड निघत होतं आणि ते मनानं मोठं होत होतं. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीही माहीत नव्हतं याच्यामध्ये काय किती गाभा निघतो काय निघतो हे काहीही माहीत नव्हतं. फक्त एवढं झालं की आम्हाला या डोणगावकर सरांच्या संस्थेमार्फत एक तर पूर्ण या झाडाची डेव्हलपमेंट कशी करायची काय नाही याचं आम्हाला मार्गदर्शन त्यांच्यामुळं भेटल्यामुळं
आमच्या जी झाडाची ग्रोथ आहे ती इतरत्र जे आमचे जुने झाडे शेतातले होते त्याच्यापेक्षा आज या झाडाची जी क्वालिटी आहे ती असं आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की बाबा या लेवलनं आमची झाडं मोठे होतील म्हणून. राम राम. माझं नाव मारुती मुजगोंडा गोरले सावळी. मी काय हे लावा म्हणून चंदन 2-3 वर्षापासून बरंच मी ऐकत आहो. पण एकदम मला अचानक फिरण्यामध्ये आमचे बाबूराव डोणगावकर भेटले. मग त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊन मी हे चंदनाची लागवड केलो. तरी सप्टेंबर-डिसेंबरमध्ये लागवड केलो मी, सप्टेंबर-डिसेंबरमध्ये. तरी आता माझे चंदन चांगली झाली, ह्याच्यावर काही नाही. एकदा डोस दिला. याच्यामध्ये आंतरपीकसुद्धा घेता येते म्हणून मी याच्यामध्ये गवार मटकीची लागवड केली आहे. तरी आपणाला ह्या अंतरमध्ये पारंपरिक किती दिवस आपणाला करणाऱ्याला चांगलं उत्पन्न मिळू शकते. आपल्याला जेवढं आपल्या जमिनीमध्ये उत्पन्न मिळते तेवढं आपल्या ह्या आंतरपीकमध्ये घेता येते. मी राजू गंगाधर पानकर, राहणार बिलोली, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड, मराठवाडा. मी बिलोलीचा रहिवासी असून सेवानिवृत्त कर्मचारी आहे आणि माझ्याकडं शेतीचा 4-5 एकर शेत असल्यामुळं मी त्या 1 एकर शेतीमध्ये चंदन लागवड केलेली आहे. परंतु ते चंदन लागवडीचं धोरण म्हणजे आम्हाला सर्व माहिती देणारे आपल्या बिलोली तालुक्यातला एक हा विजयनगर गाव आहे, म्हणजे जुना दगडापूर, हे इथं डोणगावकर म्हणतात त्यांना. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे चंदन लागवड केलेलं आहे. म्हणून हे चंदन झाडाचं पूर्ण आता 1 वर्षाची जे 1 वर्षाचं हे झाड आहे, 1 वर्षामध्ये हे एवढं मोठं झालेलं आहे. आता याचं पुढचं देखभाल आपले जे डोणगावकर साहेबांनी जसं जसं मार्गदर्शन करतील तसं ते मी त्या पद्धतीने ह्या झाडाला पालनपोषण करून या शासनाचा. आता याच्यासोबत आंतरपीक त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हे जे चंदनाचं जे झाड आहे हे 12x12वर लावलेलं आहे. हे एकूण 12x12वर लावलेलं आहे. त्याचं आंतरपीक म्हणून आम्ही म्हणजे त्या 12मध्ये फक्त 12मध्ये एका लाईनमध्ये 6 फुटावर आंतरपीक म्हणून एक पेरूचं झाड लावलेलं आहे. पण एकाच लाईनमध्ये लावलेलं, दुसऱ्या लाईनमध्ये लावलेलं नाही. म्हणून 12x12मध्ये म्हणजे 12x6मध्ये. माझं नाव आबाजी गंगाधर हंबर्डी, गाव हुस्सा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. आमचा या हुस्सा गावामध्ये 5 जणांचा गट आहे. चंदन झाडं. माझं नाव आबाजी गंगाधर हंबर्डी, हुस्सा, गाव हुस्सा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. हुस्सा गावामध्ये आम्ही चंदन लागवड केलेले 5 शेतकरी आहोत. ह्या शेतकऱ्यांच्या विषयी म्हणजे थोडं झाडं घेतलेली आहे. संपूर्ण बाबतीत झाडं चांगली आहेत आणि आम्हाला ह्यांचं आंतरपीक घ्यायचं आहे. जांब आणि सीताफळ, मयाडुबा आणि ते करवंत, त्याचं ते कंपाऊंड घ्यायचं आहे करवंताचं. आम्हाला मार्गदर्शनाखाली आमचे मार्गदर्शक आहेत बाबूराव सर डोणगावकर. यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत आहेत. गडवाड, निज क्षेत्राधिकारी देगलूर. मला या ठिकाणी वनपरिक्षेत्राधिकारी हिवरे साहेबांनी पाठवले त्यांच्या ठिकाणी. तरी चंदन लागवड केल्यामुळे त्याला परवान्याची आवश्यकता नाही. यापूर्वी परवाना लागत गेला आहे. आता चंदन लागवड केल्यामुळे परवाना कुठलाही लागत नाही वन विभागाचा. मी शिवाजी केशटवार, फळबाग तज्ज्ञ प्लस सेंद्रिय शेती तज्ज्ञ. आज डोणगावकर साहेबांनी येथे जे बोलवलं की शेतकऱ्यांना चंदन लागवडीबद्दल मार्गदर्शन आणि पीक पाणी कार्यक्रम अशा दोन्ही दृष्टिकोनातून. तर चंदन लागवड ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आर्थिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि याच्यातून तुम्हाला आंतरपीक पण मिळेल, 12 वर्ष चंदनाचं पण उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळेल. आणि अशा दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना जर असं उपक्रम घेतला तर निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होतो आणि शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था चांगली डेव्हलप होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की प्रदूषण, त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो किंवा निसर्गाचं डिस्टर्ब होणं, तर तो पण आपल्याला वृक्षतोड झाल्यामुळे झालेला आहे. या चंदनाच्या माध्यमातून उत्पादन तर मिळेल पण निसर्ग पर्यावरण सगळ्यात चांगलं मिळेल आणि तुम्हाला ऑक्सिजन चांगल्या प्रकारे चंदनातून 24 तास मिळतो. हा पण आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्याच्याबरोबर आंतरपीक जे घेतो त्याच्यातून आपल्याला आर्थिक नफा चांगल्या प्रकारे मिळतो. त्यामुळे मी या जे डोणगावकर साहेब आहेत त्यांचं मी आपल्या सगळ्यातर्फे मी अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम एवढा चांगला शेतकऱ्यासाठी केला आहे की त्यांचे आपल्याला आभार मानायला हरकत नाही. धन्यवाद. शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा. युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती. मोबाईल नंबर
982354 5891 किंवा 8007 209791.